गेल्या महिनाभरापासून महत्त्वाचा ब्रिज म्हणजे परळ ब्रिज हा कामाबाबत चर्चेत होता। याच ब्रिजचा एक मार्ग जो आहे तो आज सकाळपासून सुरू झालेला आहे। मी सध्या उभा आहे परेल टी ब्रिज जवळ आणि आपण पाहू शकता या ठिकाणी दादरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहनं आहेत ते या ठिकाणी या ब्रिजवरनं जाताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या महिनाभरापासून या ब्रिजचं काम सुरू आहे। सध्या तरी पाहिलं तर परेल टी ब्रिजचं एक लेनचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी पाहून या ब्रिजवरनं येणाऱ्या आणि जाणाऱ्या या गाड्या ज्या आहेत ते वाहतूक पोलिसांकडनं सोडण्यात येत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर दादरवरून CSTकडे जाणाऱ्या ज्या वाहनं आहेत त्या तो मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहेत आणि CSTकडून दादरकडे येणारा जो मार्ग आहे त्याचं काम पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी तो मार्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता दादरवरनं CSTकडे जाणारे जो मार्ग आहे तो आता बंद केलेला आहे। या पुलाचं अर्धं काम जे आहे ते आता सुरू केलेलं आहे। तब्बल एक महिना या कामाला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना हा मोठ्या प्रमाणात वाहन चालकाला करावा लागणार आहे। एकंदरीत पाहिलं तर या पुलाचं अर्धं काम झालं असलं तरी हा पूर्ण काम होईपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना हा वाहन चालकाला करावा लागणार आहे। मात्र सध्या तरी पाहिलं तरी या ठिकाणीहून जो अर्धं काम झालेलं आहे त्याच मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या वाहनांना वाहतूक पोलीस सोडत कुठेतरी वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम देखील वाहतूक पोलिसांकडनं केले जात असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन प्रेमसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।